मित्रांनो, मी महेश गोमारे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। आजच्या व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल तर मित्रांनो, आपण चालू आहे श्री क्षेत्र संगमेश्वर कोल्हारे येथे महाशिवरात्री निमित्त कार्यक्रम आहे आणि एक छोटीशी मिनी जत्रा आपल्याला बघायला भेटेल। तर आज तारीख आहे 26 फेब्रुवारी आणि आता घड्याळामध्ये वाजले 12। तर दुपारच्या कडक उन्हामध्ये आपण चाललोय। चला तर मग वाव। तर गाईज दत्तगिरीला एक फुल आलाय व्हाईट कलरचा, आपण निवडतो महादेवाला व्हाईट कलरचा फुल म्हणजे प्रिय आहे खूपच, तर आपण नेऊया याला। तर गाईज तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड वाईज, तर गावोगावावरून आमच्या मंदिरामध्ये पालख्या येत असतात या दिवशी। तर बघूया आपण त्यांना भेट देऊया। माईक सिस्टीम उत्कृष्ट आहे, त्यांच्याबद्दल धन्यवाद। ऐका, अतिशय सुंदर या ठिकाणी आपले दिंडे गात खात गात जात आहे। आपली दिंडे का या ठिकाणी आपल्या कोलारे गावचे प्रतिष्ठित नागरिक वैकुंठवरती गणपती मत्सर यांचं दरवर्षी आपल्या दिंडीचं स्वागत ते करत असत, परंतु आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे झालं या न्यायाने गणपत बाबा आपल्यातून निघून गेले, परंतु त्यांचे सुपुत्र विजय शेठ बनकर यांनी आपल्या दिंडीचं अतिशय उत्तम स्वागत केलेलं आहे आणि दिंडीच्या भाविकांसाठी त्यांनी फलाहाराची सुद्धा व्यवस्था केली। माऊली आपण दिंडीला भेट दिली आणि त्यांच्या पुढे निघालोय आपण, कारण या दिंडी बरोबर यायला लागला असता। तर गाईस आपल्यासोबत आज असणार आहे मम्मी, पूजा आणि मोठी ताई असणार आहे। तर चला तर आपण जाऊया। तर गाईस तुम्ही बघू शकता भाविक भक्तांची गर्दी इथूनच सुरू झाली आणि हा रस्ता एरवी एवढा नसतो, पण आता नुसतं वाहनाने भरलेलाच आहे ना बॉ। मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी चाललोय तो मंदिर आपल्या गावापासून तरी पण 700-800 मीटर आहे, तर आपण चालत जाणार आहे। चालत तर काहीच उल्हास नदीच्या काठी वसलेला आपला हा छोटासा गाव कोल्हारे बघू शकता गाईच, चारी बाजूने निसर्गरम्य असा गाव आहे आमचा। बघू शकता तुम्ही गाईच वाहनांची किती गर्दी लागलेली या ठिकाणी। प्रसिद्ध असा तीर्थक्षेत्र आहे हा संगमेश्वर कोल्हारे। तर आपण आता 50 मीटर राहिलाय अंतर। ग्रामस्थ मंडळ कोल्हारे आयोजित आजचा हा कार्यक्रम। तर कार्यक्रमामध्ये सुंदर असा देखावा सुद्धा केलेला आहे। तर आधी आपण दर्शन घेऊया, मग मी तुम्हाला दाखवतो। तर बघू शकता काय तुम्ही, हे छोटे छोटे उद्योजक, एक दिवसाचा बिझनेस आहे त्यांचा। यूट्यूबला रे डायरेक्ट। कशा प्रकारे स्टॉल लागलेले आहेत, एक दिवस फक्त असतं त्यांचे स्टॉल। भाविकांची गर्दी आता कमी झाली आणि ऊन पण झालाय खूप, सकाळी खूप गर्दी होती। तर दादा भेटलाय, दादा
अगदी नदीच्या पात्रामध्ये वसलेलं आहे आमचं मंदिर. तर आपण जाऊया आता आतमध्ये दर्शन घेऊया. भुजगेन्द्रहारम् सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. हर हर शम्भु शम्भु शिव महादेव शम्भु शम्भु शिव महादेव हर शम्भु शम्भु शिव महादेव. तर गाईज आपलं दर्शन झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता हे जे कुंड आहेत त्यांचं पाणी पूर्ण नदीच्या लेवलला असतो. नदी इकडे बाजूलाच आहे. तुम्ही बघू शकता. आणि हा जो झाड आहे उंबराचं झाड आहे मित्रांनो. तर हा पावसाळ्यामध्ये पण असतो, वाहून जात नाही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आमचे नैतिक दादा सकाळपासून अगदी पहाटेपासून स्वच्छता राखण्याचं काम इथं करत आहेत. व इतर ग्रामस्थ मंडळ कोल्हारे खूप छान असं आयोजन केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे. आनन्दकन्दं हतपापवृन्दं सानन्दमानन्द वने वसन्तं बघा दिंडी आपल्या गावातून जी आली होती ती आता इथं सज्ज झालेली आहे, पोचली आता. तर आता आपण वरच्या मंदिरामध्ये जाऊ. तो आमचा ग्रामदैवत ते देवीचा. तर आपण त्या ठिकाणी जाऊ आणि काय देखावा बनवला आहे ग्रामस्थ मंडळ कोल्हारे. आपण अरे तर गाईज आपण इथं चपला काढूया आता. आणि आतमध्ये काय देखावा आहे ते तुम्हाला दाखवतो मी. आधी आपण दर्शन करून यावा ग्रामदेवताचं.
तर guys, तुम्ही बघू शकता, महाराजांच्या लिंगाचा आपल्याला दर्शन लावलेलं आहे. शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ. शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ. क्रोध को, लोभ को, क्रोध को, लोभ को मैं भस्म कर रहा हूँ. ह्या छायाचित्रातून मित्रांनो खूप महत्त्वाचा असा संदेश दिलेला आहे, आपण बघू शकता. शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ. शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ. अन्नदान हेच खरं श्रेष्ठ दान. दत्ताभाऊ गायकवाड आणि बाकी मित्रमंडळ खूप छान प्रकारे आलेल्या भाविकांना चहा नाश्त्याची सोय दरवर्षीप्रमाणे करत आहेत. शोभित लिंगम जन्मज दुःख विनाशक लिंगम. तर मित्रांनो, आपलं दर्शन सुद्धा आता झालेलं आहे आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमचा निसर्गरम्य असं सुंदर असं गाव टाकू ना. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नक्कीच विजिट द्या आमच्या इथे श्री क्षेत्र संगमेश्वर कोल्हारे मंदिरामध्ये. निसर्ग निर्मित असा हा शिवलिंग आहे. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार. मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके. मुझे चाहिए ही चाहिए. तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूल फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूँ, मुझे पैसों के पीछे भागना है.